नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी विधानसभेच्या जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका इच्छुक आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी कार्यकर्त्यांसह फडणवीसांची भेट घेतली. रवींद्र वायकर खासदार झाल्यावर उज्ज्वला मोडकांकडून जोगेश्वरी विधानसभेवर आता दावा सांगितला जातोय. जोगेश्वरी विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र वायकर जे आहेत ते आमदार म्हणून आहेत. आता ते खासदार जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे झालेले आहेत आणि त्यामुळे भाजपने आता दावा करायला सुरुवात केली आहे. जोगेश्वरी विधानसभा जी आहे ती भाजपलाच मिळावी असा दावा जो आहे तो भाजप करते आणि तसे पोस्टर्स जे आहेत ते या संपूर्ण जोगेश्वरी परिसरात लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोगेश्वरीत परिवर्तन अटळ, यंदा फक्त फुलणार कमळ असे भाजपकडून जोगेश्वरी विधानसभेमध्ये पोस्टर लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वायकर खासदार जे आहे ते झालेले आहेत. वायकर खासदार झाल्यानंतर ही विधानसभा जी आहे ती मोकळी झालेली आहे आणि त्यामुळेच भाजप आता या विधानसभेवरती दावा करते. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दावा जो आहे तो केला होता. वायकरांनी मात्र असं म्हटलेलं आहे की मी कुठलाही दावा केलेला नाहीये, वरिष्ठ तो निर्णय घेतील. परंतु वायकरांच्या या संपूर्ण परिसरामध्ये भाजपकडून अशा पद्धतीनं पोस्टर जे आहेत ते लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन रोशनसोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. जोगेश्वरी विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र वायकर जे आहेत ते आमदार होते, आता ते खासदार झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपने आता दावा जो आहे तो या विधानसभेवरती केला आपल्याला पाहायला मिळते. भाजपने इच्छा व्यक्त जी आहे ती वरिष्ठांकडे केलेली आहे. भाजपचे कार्यकर्ते सगळे आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल, ही विधानसभा जी आहे, रवींद्र वायकर 3 टर्म या ठिकाणी आमदार होते, आता भाजप म्हणतंय की हे आम्हाला हवंय, नेमकं तुम्ही का मागताय? तुमच्याकडे तसं काही संख्याबळ जुळलेलं आहे का, काय नेमकं? जर जोगेश्वरी विधानसभेमध्ये 8 वॉर्ड येतात, 2 अर्धे आहेत आणि 6 पूर्ण वॉर्ड आहेत. म्हणजे 269 बूथ आहेत. या 269 बूथमध्ये भारतीय जनता पार्टीचे 1+30 असे कार्यकर्ते सक्षम पूर्ण बूथ तयार आहे. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष इथे काम करत आहेत. आज आम्ही यासाठी मागतो की आज वायकर साहेब खासदार झालेले आहेत, त्यांच्याकडे असा उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा सोडावी. आणि मला असं खात्री आहे की वायकर साहेब पण मोठ्या मनानं भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा सोडतील आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रचंड मताने इथे निवडून येईल याची खात्री आहे आणि याच्यात वायकर साहेबांचं योगदान मोठं असेल. एक सीट एवढी इम्पॉर्टंट आहे महायुतीला, तर पार्टी त्याच्यामध्ये मला वाटतं काही घोडचूक करणार नाही. कॅमेरामॅन रोशनसोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी.